मी अभिजित लाड आपल्या माय मराठीच्या बातमीपत्रात आपले हार्दिक स्वागत करीत आहे। पाहूया आजच्या विशेष घडामोडी। कल्याण लोकसभा मतदारसंघात राजकीय पक्षांच्या बोधवाक्यांवरून आरोप प्रत्यारोपांद्वारे एकमेकांवर चिखलफेक सुरू। 4 लाखांसाठी चुलत भावाचं अपहरण करणाऱ्या 4 जणांच्या अल्पवयीन टोळीला मुंब्रा पोलिसांनी केलं गजाआड। आणि महिन्याभरात दुसऱ्यांदा ठाणे महानगरपालिका मुख्यालयात पडझड, पुन्हा एकदा महापौर कार्यालयाचा सज्जा कोसळला। पुढील बातम्यांचा परामर्श घेऊया एका छोट्या विश्रांतीनंतर। माय मराठी चॅनलला माझ्या मनापासून शुभेच्छा। ठाणे महानगरपालिका हद्दीत घर घेताय का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खातर जमा करा। अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो। तेव्हा घराची डोळस खरेदी करा। आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना, यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खातर जमा करा। घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार। अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती। अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार। जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं, स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं। ठाणे महापालिकेतर्फे जनहितार्थ प्रसारित। ठाणे हा सर्वात मोठा जिल्हा असून यंदा ठाण्यातील कल्याण लोकसभा मतदारसंघाकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे। यंदा या निवडणुकीत सेनेनं 5A फॅक्टर लोकांसमोर आणले आहेत, तर मनसेनं काम 24 तास व 24 तासात अशा बोधवाक्यांचं पोस्टर सर्वीकडे लावले आहेत। तर राष्ट्रवादीनं जातीवादी नाही, धर्मवादी नाही ना भाषावादी, फक्त विकास करायचा आहे निर्वादी अशा बोधवाक्याने प्रचार सुरू केला आहे। या सर्वच बोधवाक्यांवरून कल्याणमध्ये आरोप प्रतिआरोप सुरू झाले असून सर्वच जण एकमेकांवर चिखलफेक करताना दिसत आहेत। कल्याण लोकसभा मतदारसंघात मागील निवडणुकीत सेनेनं मेहनत करून राजकीय वर्तुळातील नवीन चेहरा आनंद परांजपे यांना निवडून आणलं होतं। काही वर्षांनी परांजपे यांनी अचानक राष्ट्रवादीत उडी मारली, तेव्हापासून परांजपे यांची ही गद्दारी सेनेच्या जिवारी लागली होती। दुसरीकडे राष्ट्रवादीनं परांजपे यांना उमेदवारी दिली असल्यानं आता सेनेसाठी ही निवडणूक आणि ही जागा जिंकणं गरजेचं झालं आहे। यासाठी सेनेचे जिल्हा प्रमुख आणि आमदार एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांना सेनेकडून उमेदवारी देण्यात आली आहे। त्यामुळे ही लढाई प्रतिष्ठेची झाली असून कल्याणमधील मनसेचे आमदार भाऊ प्रमोद उर्फ राजू पाटील यांनी या रिंगणात मनसेकडून तिकीट घेऊन उडी मारली आहे। त्यामुळे ही लढाई तिरंगी झाली आहे। यासाठी सर्वच पक्षांनी आपापले बोधवाक्य बनवली असून सेनेचे श्रीकांत शिंदे यांनी मी कल्याण डोंबिवलीत 5A फॅक्टर आणणारा म्हणजे सुरक्षा, संस्कृती, सुस्वास्थ्य अशा महत्त्वाच्या 5 गोष्टी या मतदारसंघात आणणार असून या 5ही गोष्टींनी सज्ज असा हा मतदारसंघ बनवणार आहे असे यामागची भावना आहे। तर मनसेनं आम्ही काम करणार 24 तास आणि 24 तासात असं बोधवाक्य वापरलं आहे। यामध्ये आम्ही एक कार्यालय कार्यरत करणार आहोत जे 24 तास चालू राहील। यासाठी खास स्टाफ तसंच एक टीम नेमण्यात येणार असून जेणेकरून लोकांची कामं कुठेही न थांबता ती लवकरात लवकर झाली पाहिजेत आणि ती 24 तासात झाली पाहिजेत असा यामागचा विचार आहे आणि याच पद्धतीनं मनसे प्रचार करत आहे। तर राष्ट्रवादीनं जातीवादी नाही, धर्मवादी ना भाषावादी, फक्त विकास करायचा आहे निर्वादी अशा बोधवाक्यानं प्रचार सुरू केला आहे। या सर्व बोधवाक्यांचे पोस्टर सर्वीकडे लागले असून या बोधवाक्यांवरून आरोप प्रतिआरोप सुरू झाले आहेत। तिघेही एकमेकांवर या वाक्यांवरून राजकीय टीका करत आहेत। राष्ट्रवादीचे परांजपे यांनी कल्याण डोंबिवली हे शहर आधीच संस्कृती समृद्धीने भरलेलं शहर आहे, ज्यांना या शहराची मालूमात नाही ते असे अर्थहीन पोस्टर लावतात अशी टीकाही त्यांनी केली आहे। तर आपण कोणावरही टीका करत नसून आपण फक्त विकासावर बोलतो असं सेनेचे श्रीकांत शिंदे यांनी म्हटलं आहे। तर या दोन्हीही पक्षाची सत्ता असून कल्याण डोंबिवलीसाठी काहीच केलं नाही तर अशा प्रकारचे मोठमोठे पोस्टर लावणं चुकीचं आहे। एवढी वर्ष सेना आणि राष्ट्रवादीनं काय केलं असा सवाल मनसे उमेदवारांनी उपस्थित करत याने दोन्ही पक्षांवर टीका केली आहे। 4 लाखांसाठी आपल्या चुलत भावाचं अपहरण करणाऱ्या 4 जणांच्या टोळीला ठाण्यातील मुंब्रा पोलिसांनी गजाआड केले। अपहरण करण्यात आलेल्या 4 वर्षाच्या मुलालाही या नराधमांच्या तावडीतून सुखरूप सोडवण्यात पोलिसांना यश मिळालं आहे।
अपहरण करणारे चुलत भाऊ आणि त्याचा एक साथीदार हे अल्पवयीन आहेत, तर बाकीचे 2 आरोपी फक्त 19 ते 20 वर्षांचे आहेत. झटपट पैसे आणि काही आर्थिक अडचणीसाठी चित्रपट आणि सिरियलच्या भडक चित्रीकरणाचा उपयोग करून त्यांनी हा डाव रचला होता. परंतु ठाणे मुंब्रा पोलिसांच्या हुशारी आणि चिकाटीमुळे त्यांचा हा डाव फसला आणि अपहरण करण्यात आलेल्या मुलाला सोडवण्यात आलं. या घटनेमुळे पुन्हा एकदा या गुन्ह्यामधील मुख्य आरोपी हे अल्पवयीन असल्याचं समोर आलं आहे. मुंब्रा चांदनगर भागात एक छोट्या व्यावसायिक जल्लादीन खान हे आपल्या बायको आणि 3 मुलांसह राहत आहेत. अचानक त्यांच्या घराच्या बाहेरून त्यांचा 4 वर्षाचा मुलगा हमीद राजा खेळताना गायब झाला होता. या प्रकरणी त्यांनी मुंब्रा पोलीस ठाण्यात पोलिसात तक्रार नोंदवली होती. दरम्यान मुलगा हवा असल्यास 4 लाख रुपये देण्याच्या धमकीचा फोन त्यांना आला होता. अपहरण प्रकरणाच्या अनुषंगाने पोलिसांनी सापळा रचला होता, परंतु हे नराधम सापळ्यात अडकत नव्हते. तसंच 2 दिवसांनी 4 वर्ष हमीद राजाला कुणीतरी घरी परत सोडलं होतं, परंतु पोलिसांनी या आरोपींना पकडण्यासाठी सापळा रचणं सोडलं नव्हतं आणि हे 4ही आरोपी नंतर पोलिसांच्या सापळ्यात अडकले. या प्रकरणात मास्टरमाइंड आणि मुख्य आरोपी हा 4 वर्षीय मुलाचा चुलत भाऊच होता, तर दुसरे आरोपी हे त्याचे 4 मित्र होते. मुख्य आरोपी अल्लाउद्दीन खान हा त्याचा मित्र राहुल मुकणे हे दोघेही अल्पवयीन असून ते 15 ते 16 वर्षांचे आहेत, तर बाकीचे 2 आरोपी मोहम्मद पठाण यांचं वय 19 आणि साफिल खान हा 20 वर्षांचा आहे. या मुलाच्या घरातील मंडळी मुलगा एवढ्या मोठ्या संकटातून सुखरूप पुन्हा घरी परतल्यामुळे आनंदात आहेत. ठाण्यातील मुंब्रा भागात अल्पवयीन गुन्हेगाराचं प्रमाण वाढत चाललं असल्याचं अनेक घटनांतून सिद्ध झालं आहे. आरोपींना कडक शिक्षा व्हावी अशी मागणी हमीद राजाच्या घरातील मंडळींनी केली आहे. पुन्हा भेटूया अल्पशा विश्रांतीनंतर. माय मराठी चॅनलला माझ्या मनापासून शुभेच्छा. मीटिंगवर मीटिंग्स करतानाही होतील पे सगळे बिल्स. बायको सोबत शॉपिंगला घ्या बॅलन्स चेक करायचा थ्रिल. मित्रांबरोबर पार्टी करताना घ्या फंड ट्रान्सफरचा फील. किचन मधूनही करेल आई तिचा मोबाईल रिफिल. सर्व काही होईल शक्य जर असेल हाती TJSB मोबाईल बँकिंग. ठाणे शहरात गतवर्षापासून विविध दुर्घटनांमध्ये तब्बल 88 बळी गेल्यानं ठाणे महापालिकेनं शहरातील सर्व बांधकामांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यास सुरुवात केली, परंतु स्वतःच्या इमारतींकडे मात्र दुर्लक्ष केले असल्याची बाब चव्हाट्यावर आली आहे. पाचपाकाडीतील पालिका मुख्यालयाच्या 2ऱ्या मजल्यावर महिन्याभरापूर्वी पडझड झाल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा महापौर कार्यालयाचा सज्जा सोमवारी कोसळल्यानं खळबळ उडाली आहे. सुदैवानं महापौर कार्यालयाच्या या प्रवेशद्वारातून कोणीही आगंतुक ये-जा करीत नसल्यानं मोठी दुर्घटना टळली. या वास्तूला वडापिंपळाच्या रोपट्यांनी वेढल्यानं वृक्षांच्या मुळांमुळे बांधकाम जीर्ण होत असल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली. 1985 साली भूमिपूजन होऊन 5 मार्च 1989 रोजी शहराच्या मध्यवर्ती भागात पाचपाकाडी येथे ठाणे महापालिकेच्या 4 मजली वास्तूचं लोकार्पण नामदार शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आलं होतं. नामांकित वास्तू विशारद आणि विकासकांना उभारलेल्या या इमारतीचा काही भाग जीर्ण झाला असून अनेक ठिकाणी तडेही गेले आहेत. सोमवारी दुपारी या इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील महापौर कार्यालयाच्या प्रवेशद्वारावरील सज्जाचा काही भाग अचानक कोसळला. तत्काळ आपत्कालीन पथकाचे कक्षप्रमुख संतोष कदम यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली, तर लगबग करीत सार्वजनिक बांधकाम विभागानं डागडुजी सुरू केली आहे. पालिकेच्या या इमारतीला बाहेरील बाजूनं अनेक झुडपांची मुळं बिलगली असून त्यामुळेच पडझड होत आहे. यापूर्वीही या वास्तूच्या 2ऱ्या मजल्यावरील स्थायी समिती सभापतीच्या कचेरीकरिता नव्यानं बांधकाम केलेल्या भिंतीला तडा गेल्यामुळे ही भिंत पाडण्यात आली होती. दरम्यान शहरातील इमारती जीर्ण झाल्या तर पालिका नोटिसा पाठवून बांधकाम धोकादायक ठरवते, परंतु मुख्यालयाच्या इमारतीला तडा गेला तर दाद फिर्याद कोणाकडे करावी असा सवाल नागरिक करीत आहेत. डम्पिंग ग्राउंडमुळे येणाऱ्या दुर्गंधी विरोधात मुलुंडवासियांनी आंदोलन केल्यानंतर ठाण्यातील कचऱ्याचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. ठाणे महापालिका टाकत असलेल्या दिवा येथील डम्पिंग ग्राउंडची क्षमता संपली असून येथील रहिवासी नाक मुठीत घेऊन जगत आहेत. कचऱ्यामुळे येथील रहिवाशांचं आरोग्य धोक्यात आलं असून रहिवाशांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. तर दुसरीकडे कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासोबतच त्यापासून ऊर्जा निर्मिती करणारा ठाणे महापालिकेचा महत्त्वाकांक्षी डायगर प्रकल्पही लांबणीवर गेला आहे. तसंच MMRDAने उपलब्ध करून दिलेल्या तळोजा डम्पिंग ग्राउंडवर कचरा टाकण्यासाठी येणारा वाहतूक खर्च पालिकेला पेलवणारा नसल्यानं हा प्रकल्पही बारगळला आहे. त्यामुळे ठाण्यातही कचऱ्याची समस्या उग्र होण्याची भीती आहे. ठाणे महापालिका क्षेत्रात दररोज सुमारे 650 मेट्रिक टन घनकचऱ्याची निर्मिती होते. मात्र या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी महापालिकेकडे हक्काचं डम्पिंग ग्राउंड नाही. त्यामुळे दिवा येथील खासगी मालकीच्या जागेवर घनकचऱ्याची विल्हेवाट लावण्यात येत आहे. मात्र दररोज सुमारे 550 मेट्रिक टन कचरा
येथे टाकण्यात येत असल्यामुळे या डम्पिंग ग्राउंडची क्षमताही संपली आहे। कचऱ्यामुळे उद्भवणाऱ्या दुर्गंधीमुळे येथील रहिवाशांचा जीव मेटाकुटीला आला आहे। या दुर्गंधीवर उपाय म्हणून विविध रासायनिक फवारे मारण्यात आले, मात्र हे सर्व प्रयोग फेल झाले। घनकचऱ्याची विल्हेवाट शास्त्रोक्त पद्धतीने होत नसल्यामुळे प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून पालिका अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल होण्याचा सिलसिलाही सुरू झाला आहे। त्यामुळे पालिका प्रशासनाने पुन्हा डायगर प्रकल्पाकडे लक्ष केंद्रित करून कचऱ्यापासून ऊर्जा निर्मितीचा नवीन प्रकल्प राबवण्याच्या हालचाली सुरू केल्या। पालिकेने 2006 मध्ये डायगर येथील जमीन राज्य शासनाकडून हस्तगत करून तेथे 500 मेट्रिक टन घनकचरा प्रकल्प बीओटी तत्वावर राबवण्याची तयारी सुरू केली। सुरुवातीला स्थानिकांच्या विरोधामुळे आज 8 वर्ष लोटली तरी प्रकल्प पूर्ण होऊ शकला नाही, मात्र सर्व विरोध मोडून काढून प्रशासनाने येथे प्रकल्प सुरू करण्याचा निश्चय केला असून जून मध्ये या संदर्भात निविदा निघण्याची शक्यता आहे। या प्रकल्पासोबतच तळोजा येथील MMRDAच्या डम्पिंग ग्राउंडमध्ये कचरा टाकण्यासाठी येणाऱ्या खर्चाची जुळवाजुळव पालिका प्रशासन करत आहे। वन विभाग आणि सरकारी जमिनींवरील अतिक्रमणांवर कारवाई करताना हात वर करणाऱ्या ठाणे महापालिकेला सोमवारी उच्च न्यायालयाने चपराक दिली। MRTP ऍक्टने महापालिकांना कारवाईचे अधिकार दिले असताना अशा पद्धतीची टोलवाटोलवी योग्य नसून ठाण्यातील सरकारी आणि वन जमिनींवरील बेकायदा बांधकामांवर कारवाई करून त्याबाबतचा अहवाल 30 जून पर्यंत सादर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत। शहरातील वन आणि सरकारी जमिनींवर अतिक्रमण करून बांधकाम होत असेल तर त्यावर कारवाई करण्याची जबाबदारी पालिकेची नाही अशी भूमिका अनेकदा घेतली गेली आहे। आपल्याकडे पुरेसे मनुष्यबळ नाही असा पवित्रा घेत जिल्हाधिकारी कार्यालय आणि वन विभागाचे अधिकारी कारवाईसाठी या बांधकामांना अप्रत्यक्षरित्या अभय देतात। या टोलवाटोलवीमुळे अनेक वनजमिनी आणि सरकारी भूखंडांवर अतिक्रमणे झाली आहेत। कासारवडवली येथील अशाच एका अतिक्रमण भूखंडाविरोधात स्थानिक रहिवासी अनिल नारायण जोशी यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती। सोमवारी त्यावर सुनावणी देताना उच्च न्यायालयाने पालिका प्रशासनाचे कान उपटले। जिल्हाधिकारी कार्यालय, वन विभाग आणि पालिका या तिन्ही विभागातील अधिकाऱ्यांचे संयुक्त पथक या कारवाईसाठी नेमण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत। तसंच सरकारी भूखंडावर झालेल्या अतिक्रमणांची पाहणी करून त्यावर कारवाई करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत। 30 जून पर्यंत कारवाईसाठी पालिकेला मुदत देण्यात आली असून त्याबाबतचा अहवाल उच्च न्यायालयाला सादर झाल्यानंतर 7 जुलै रोजी याचिकेवरील सुनावणी होणार आहे। उच्च न्यायालयाच्या या आदेशामुळे वन आणि सरकारी जमिनी भूमाफियांच्या खिशात घालण्याच्या प्रकारांवर अंकुश निर्माण होऊ शकेल अशी आशा व्यक्त केली जात आहे। ठाण्यात सध्या चैत्र नवरात्र उत्सवाची धामधूम सुरू असून धर्मवीर आनंद दिघे प्रतिष्ठान आयोजित श्री अंबेमा चैत्र नवरात्र उत्सव मंडळातर्फे ही नवरात्र उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे। कोपरी येथील संत तुकाराम क्रीडांगणावर सुरू असलेल्या या नवरात्र उत्सवात ठाणेकर भाविकांसाठी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असून काल अष्टमीच्या दिवशी शिवसेनेचे ठाणे जिल्हा संपर्क प्रमुख आमदार एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक या उत्सवास भेट दिली। यावेळी त्यांनी देवीची विधिवत पूजा करून देवीला कमलपुष्प अर्पण केलं। यानंतर त्यांनी सपत्नीक देवीची आरती केली। काल अष्टमीचा दिवस असल्याने अनेक ठिकाणाहून भक्तगणही या उत्सवात सहभागी झाले होते। अष्टमीच्या दिवशी देवीला कमलपुष्प वाहण्याची प्रथा असल्याने भक्तगणांनी या उपक्रमाचा लाभ घेतला। प्रधान आचार्य रवींद्र पाठक गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली या उत्सवात अनेक धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होतं। काल अजय अँड पार्टी यांच्या माता की चौकी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमास परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। या उत्सवात 10 दिवसांच्या कालावधीत पारंपरिक गोंधळ, भारूड, शाहिरी कला, महाराष्ट्राची लोकधारा, राजस्थानी संगीत संध्या, भोंडला, पंजाबी कीर्तन, वारकरी कीर्तन यांसारख्या विविधतेने नटलेल्या आणि मंत्रमुग्ध करणाऱ्या सांस्कृतिक भक्तिमय कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते। तसंच या उत्सवात सलग 9 दिवस नवकुंडात्मक सहस्त्रचंडी महायागाचं आयोजन करण्यात आलं होतं। उद्या एकनाथ उगले यांच्या देवीच्या पारंपरिक गोंधळाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून या कार्यक्रमाचा लाभ नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून घ्यावा असं आवाहन करण्यात आलं आहे। पुन्हा भेटूया अल्पशा विश्रांतीनंतर। माय मराठी चॅनलला माझ्या मनापासून शुभेच्छा। मीटिंगवर मीटिंग्स करतानाही होतील पे सगळे बिल्स। बायको सोबत शॉपिंगला घ्या बॅलन्स चेक करायचा थ्रिल। मित्रांबरोबर पार्टी करताना घ्या फंड ट्रान्सफरचा फील। किचन मधूनही करेल आई तिचा मोबाईल रिफिल। सर्व काही होईल शक्य जर असेल हाती TJSB मोबाईल बँकिंग।
आपल्या काही सूचना अथवा प्रतिक्रिया असल्यास संपर्क साधा. आमचा पत्ता माय मराठी न्यूज चॅनल B2 प्लॉट नंबर 59 स्मृती सोसायटी नाना नानी पार्क जवळ सावरकर नगर ठाणे पश्चिम. आमच्याशी संपर्क साधण्यासाठी आमचा दूरध्वनी क्रमांक 9320277007 8652025555. तर मग पुन्हा भेटूया उद्या याच वेळी याच ठिकाणी आपल्या आवडत्या माय मराठी बातमीपत्रात. तोपर्यंत धन्यवाद.